नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सार्थक हा त्याच्या क्लायंटसोबत बोलत असतो. सार्थक म्हणत असतो की सर, मला खूपच आनंद होतोय की नेहमीप्रमाणे राज्याध्यक्ष एंटरप्राइजेसचे ऋणानुबंध तुम्ही जपताय. या फेरीत जिंकणाऱ्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्पर्धकाचं बक्षीस तुम्ही स्पॉन्सर करताय आणि याबद्दल खरंच खूप आभार. तेव्हा क्लायंट म्हणतात की हो मिस्टर सार्थक, आम्ही स्पॉन्सर तर करू, परंतु विनर स्पर्धकाकडून आम्ही आमच्या पुढच्या साड्यासुद्धा डिझाईन करून घेऊ, पण कार्यक्रम मात्र चांगला व्हायला हवा. सार्थक म्हणतो की हो नक्कीच, माझी सर्व टीम यासाठी खूप प्रयत्न करते आणि हा इव्हेंट फक्त नाशिकमध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रात चालेल. सार्थक रेश्माला म्हणतो की रेश्मा, 2 दिवसावर स्पर्धा आली आहे, त्यामुळे आपल्या सगळ्या स्पर्धकांना बोलवा आणि त्यांचे फोटोज काढा. रेश्मा म्हणते की बेनारे, आत्ताच्या आत्ता आपल्या सगळ्या स्पर्धकांना बोलवा, आपल्याला त्यांच्यासोबत चांगलं फोटोशूट करायचं आणि पब्लिक करायचं आहे. सार्थक म्हणतो की 1 मिनिट, सगळ्या स्पर्धकांना मी स्वतः फोन करेल. त्यामुळे रेश्माचा चेहरा मात्र पडतो. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. तर सार्थक पहिल्यांदा आनंदीला फोन करतो. सार्थक आनंदीला म्हणतो की हॅलो मिस आनंदी. आनंदीला मात्र सार्थकचा आवाज ओळखू येत नाही. सार्थकला ती विचारते की कोण तुम्ही. सार्थक म्हणतो की काय एवढ्या लवकर माझा आवाज विसरलात. आनंदी म्हणते की सर, पण आहो हा नंबर. सार्थक म्हणतो की खरं तर मी तुम्हाला मुद्दामच कॉल केला होता, तुम्हाला आता ऑफिसमध्ये यावं लागेल. आनंदी म्हणते की ऑफिसला? सर, काही प्रॉब्लेम झालाय का? सार्थक म्हणतो की हो, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. तेव्हा आनंदी खूप पॅनिक होत असते आणि म्हणत असते की सर, पण उद्या माझी साडी कंप्लीट होईलच. सार्थक म्हणतो की ती होईल तेव्हा होईल पूर्ण, पण तुम्हाला आता ऑफिसमध्ये यावंच लागेल. आनंदी म्हणते की नाही म्हणजे हो, मी येते ऑफिसला, पण मला सांगा ना नक्की काय झालंय ते. सार्थक म्हणतो की मी काय प्रॉब्लेम झालाय म्हणूनच बोलवणार आहे का तुम्हाला ऑफिसला. त्यावर आनंदी संशयाने विचारते की मग कशाला बोलवताय. सार्थक म्हणतो की फोटो काढायचा आहे. त्यावर आनंदी म्हणते की मला नाही काढायचा फोटो. सार्थक म्हणतो की नाही काढायचा म्हणजे. त्यावर आनंदी म्हणते की मला नाही आवडत कोणासोबत फोटो वगैरे काढायला. सार्थक म्हणतो की 1 मिनिट, पर्सनल फोटो नाही काढायचा आहे आपल्याला किंवा कोणाच्या लग्नात जाऊन फोटो नाही काढायचे. आपले सर्व जे कंटेस्टंट आहेत ना, त्यांचा सगळ्यांचा एकत्र फोटो काढायचा आहे, जो की मला प्रमोशनसाठी वापरायचा आहे. त्यावर आनंदी म्हणते की अच्छा असं आहे का. त्यावर सार्थक म्हणतो की असंच आहे, तुम्हाला काय वाटलं. आनंदी म्हणते की नाही म्हणजे मला आधी असं वाटलं की. त्यावर सार्थक म्हणतो की तुम्हाला तर नेहमी वेगळंच वाटत असतं. या जरा वेळेत या आणि जरा तयार होऊन या. आणि एवढं बोलून सार्थक फोन ठेवतो. आनंदी मात्र विचार करू लागते की अरे देवा, तयार होऊन जायचं म्हटल्यावर कपडे. तर इकडे अंशुमन हा आनंदीच्या घरासमोर चक्रा मारत असतो. तेवढ्यातच सावंत काकू तिथे येतात. सावंत काकू अंशुमनला म्हणतात की अहो अंशुमनराव, तुम्ही काय झालं, पुढे काही सूत जमलं का नाही. अंशुमन म्हणतो की नाही ना, आनंदी घराबाहेर पडत नाही आणि अण्णा मला घरात पाऊल ठेवून देत नाही. खरं सांगतो, माझी बायको तर मी माझ्या हातून गमावून बसलोय. सावंत काकू म्हणतात की आता तिची साडीची स्पर्धा आहे ना, त्याच्याच मागे लागली आहे ती. उद्या काय तर म्हणे सबमिशन, केवढा मोठा फॅशन शो येतो, ती कसली परत येते. अंशुमन विचारतो की म्हणजे साडी तयार झाली. सावंत काकू म्हणतात की शकूकडून आम्हाला कळलं की छान साडी तयार झाली आहे म्हणून, पण काय माहीत 21 लाखाचं बक्षीस आहे म्हणे. विसरून जा आता तुम्ही तिला, ती कसली परत येते. सावंत काकू तिथून निघून जातात. अंशुमन म्हणत असतो की स्पर्धा आणि त्या आनंदीमध्ये अंशुमन अजूनही उभा आहे. साडी तर बनली आहे, पण ती स्पर्धेपर्यंत पोहोचायला हवी ना, कारण त्या साडीला काडी लावायला वेळ लागणार नाही. तर इकडे आनंदीने ड्रेस घातलेला असतो. अण्णा म्हणतात की आनंदी किती छान दिसतेयच, हा रंग तुझ्यावर खूप खुलून दिसतोय. टीना म्हणते की हो, आणि फोटो तर एकदम मस्तच येणार आहेत. तेव्हा आनंदी मालतीजवळ जाते आणि म्हणते की आई कशी दिसते मी. मालतीच्या मनामध्ये असतं, परंतु तिला ते तोंडावर काढायचं नसतं, त्यामुळे ती तिथून निघून जाते. अण्णा आनंदीला धीर देत म्हणतात की आनंदी, तुझ्यासाठी आज खूप मोठा दिवस आहे. एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये तुझा आता फोटो येणार आहे, आमच्यासाठी खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. त्यातच सानू गुलाब घेऊन येते आणि आनंदीला देते आणि म्हणते की आतू हे घे माझ्याकडून तुझ्यासाठी. आनंदी म्हणते की थँक्यू सानू. शकू म्हणते की अगं आनंदी ताई, चल ना, उशीर होतोय फोटो काढायला. आनंदी म्हणते की हो निघूयात, आणि अण्णा नमस्कार करते असं म्हणून अण्णांचा आशीर्वाद घेते. तर इकडे सार्थक ऑफिसमध्ये असताना अक्कूचा त्याला फोन येतो. अक्कू म्हणते की काय रे दादा, कसं चाललंय तुझं. त्यावर सार्थक म्हणतो की अच्छा, म्हणजे मी काम कसं करतो हे तुला जाणून घ्यायचंय का. अक्कू म्हणते की हो, मग माझ्या नावाने साडी निघणार आहे ना, मग मी विचारायला नको का.
सुधा म्हणते की सार्थक आहे, दे ना मला बोलायचंय. आणि मग आकू सुधाकडे फोन देते. सुधा म्हणते की सार्थक तू जेवायला येणार आहेस ना घरी? त्यावर सार्थक म्हणतो की नाही ग आई, आज खूप काम आहेत. सुधा म्हणते की बरं ठीक आहे, मी डबा पाठवते आणि तुझ्या आवडीचे बेसनाचे लाडू केले तेही पाठवते. सार्थक म्हणतो की आई बेसनाचे लाडू पाठवतेय, लगेच पाठव, माझ्या तोंडाला तर आत्ताच पाणी सुटलंय. तेवढ्यातच बेनारे येतो आणि म्हणतो की सर सगळे स्पर्धक आले, येत आहे ना तुम्ही? सार्थक बेनारेला विचारतो की त्या मुलीचं काय झालं? त्यावर बेनारे म्हणतो की कोण, वर्तक? सार्थक म्हणतो की हो. बेनारे सांगतो की हो ती येणार आहे. सार्थक सुधाला म्हणतो की आई ऐक ना, जरा एका वेगळ्या डब्यात पण लाडू पाठवून दे. त्यावर सुधा म्हणते की का रे? सार्थक म्हणतो की आपण ज्या काकांना मसाले पाठवले होते ना, त्यांची मुलगी येणार आहे आज ऑफिसमध्ये आणि तिच्यासोबतच त्यांना लाडू पाठवतो. तर सुधा म्हणते की त्यांची मुलगी? सार्थक म्हणतो की अगं आई, आपल्या कॉम्पिटिशनमध्ये ती फक्त एक कॉन्टेस्टंट आहे. सुधा म्हणते की ओ, सुंदर आहे का दिसायला? बेनारे तर अगदी कान देऊन ऐकत असतात. तेव्हा सार्थक म्हणतो की आई मी तुला नंतर कॉल करतो. तर इकडे आनंदी जेव्हा घराबाहेर निघालेली असते तेव्हा एक बुके घरासमोर ठेवलेला असतो. आनंदी तो बुके हातात घेते. शकू विचारते की ताई हा बुके कोणी दिला असेल ग? आनंदी विचारत असते की कोणी ठेवला हा बुके इथे? तेवढ्यातच अंशुमन तिथे येतो आणि म्हणतो की मी ठेवला बुके. अंशुमनला बघून आनंदीला मात्र फार राग येतो. अंशुमन म्हणतो की मला माहीत होतं की तू बुके हातात घेशील, मला माहीत होतं की तू जर बुके हातात घेतला तर तुझा माझ्यावरचा सगळा राग निघून जाईल. याचा अर्थ तुझा राग आता गेलाय, आता तू माझ्यासोबत परत येणार आहेस ना? आनंदी म्हणते की हा काय प्रकार आहे? त्यावर अंशुमन म्हणतो की काय प्रकार आहे म्हणजे 1 महिना होत आलाय, सोड ना आता हे सर्व, किती ताणणार आहेस अजून? आनंदी म्हणते की मी ताणते, तुम्हाला कळतं तरी आहे का तुम्ही काय बोलताय ते? अंशुमन म्हणतो की हो, कारण तुलाच तर डिवॉर्स हवा होता ना. तर आनंदी म्हणते की 1 मिनिट, मी तुम्हाला त्या दिवशीही स्पष्ट सांगितलं होतं आणि तुम्हीच आला होता ना आमच्या घरी डिवॉर्सचा कागद घेऊन. मला आणि माझ्या आई अण्णांना घाबरत होता ना तुम्ही, म्हणून मी त्या डिवॉर्स पेपरवर सह्या केल्या. अंशुमन आनंदीला म्हणतो की मला माहिती आहे की तू त्या साडी बनवण्याच्या स्पर्धेत भाग घेतलाय आणि तुझी साडीही पूर्ण झाली आहे. हे बघ, मी आहे ना तुझ्यासोबत, मी तुला पूर्णपणे साथ देणार. हा. शकू म्हणते की वा, काय नाटकी माणूस आहे, आता आलाय आयत्या बिळावर नागोबा. ताई जेव्हा रात्रंदिवस काम करत होती तेव्हा नाही आलात आणि आता आलाय का आयत्या पिठावर रेघोट्या मारायला? अंशुमन शकूला म्हणतो की तू बोलू नकोस हा. अंशुमन आनंदीकडे बघून म्हणतो की मी काय साडीसाठी नाही आलोय, मी माझ्या आनंदीसाठी आलोय. मी तर खरं तर माझ्या बायकोसाठी आलोय. तू म्हणते की 21 लाख रुपये मिळणार आहे ना, त्यासाठी आलायस तू. अंशुमन म्हणतो की चोंबडे, तू मध्ये बोलू नकोस हा. आनंदी म्हणते की काय चुकीचं बोलते ती, आणि तुम्हाला काय वाटलं तुम्ही केलेल्या पापांची भरपाई अशी एका बुकेमध्ये भरून निघणार आहे का? हा घ्या तुमचा बुके, आणि आता आपल्यात इथून पुढे कुठलाही संवाद होणार नाही. आता जे काही होईल ते कोर्टातच होईल. आनंदी आणि शकू तिथून निघून जातात. तर अंशुमन मागे म्हणत असतो, नाही तुझा मात जिरवला तर नावाचा अंशुमन नाही. तर इकडे शकू आणि आनंदी जेव्हा ऑफिसमध्ये येतात तेव्हा सगळे कंटेस्टंट जमा असतात आणि सर्वांनी खूप छान ड्रेसेस घातले असतात. खरं तर सर्वांनी वेस्टर्न वेअर केलेलं असतं. शकू म्हणते की आता माय, हे तर एकदम सगळे फिल्मी स्टारसारखे बनून आलेत ताई. आनंदी म्हणते की शकू अगं मला टेन्शन आलंय, माझा ड्रेस तर बरा दिसतोय ना? शकू म्हणते की अगं लय भारी दिसते तू, अजिबात काळजी करू नकोस. त्यांना बघ नुसतं झगामगा आणि मला बघा. रेश्मा त्यांच्याकडेच बघत असते. तेव्हा शकू आनंदीला म्हणत असते की अगं आनंदीताई, तुला बघून सगळे म्हणतील. तेवढ्यात रेश्मा म्हणते की आली बघा काकूबाई. सगळेजण आनंदीवर हसायला लागतात. रेश्मा म्हणते की हिला तर असं वाटतंय की हिने स्पर्धा जिंकली आहे. रेश्माच्या ग्रुपमधली मुलगी म्हणते की डोंट वरी मॅम, ही आमच्यासमोर टिकूच शकत नाही. रेश्मा म्हणते की आय नो दॅट, तुम्ही एक काम करा, तुम्ही तिच्याशी बोला आणि तिचा कॉन्फिडन्स कसा कमी होईल यावर लक्ष द्या. त्या दोघीही मुली आनंदीजवळ येऊन बसतात. त्यातली एक मुलगी म्हणते की तुम्ही इथे काम करता का? त्यावर आनंदी म्हणते की नाही, मी सुद्धा एक कंटेस्टंट आहे. तेव्हा दुसरी मुलगी म्हणते की रिअली कंटेस्टंट, आणि दोघीही हसायला लागतात. ती मुलगी म्हणते की तुम्ही डिझायनर आहात का? मला तर असं वाटलं की तुम्ही पिऊनचं काम करता. आय एम सॉरी हा, म्हणजे तुम्ही तयारच अशा होऊन आलायत की कोण म्हणेल तुम्हाला की तुम्ही डिझायनर आहात म्हणून. आनंदी म्हणते की याचा अर्थ दिसण्यावरून ठरतं का की कोणी डिझायनर आहे की नाही ते? तर ती मुलगी म्हणते की हे बघ, हा शो बिझनेस आहे, इथे काम महत्त्वाचं नाही आहे, शो करणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि तसंही आज फोटोशूट आहे, बघ सगळ्या कशा रेडी होऊन आल्यात, नाहीतर तू. तेवढ्यातच शकू तिथे येते आणि बघते की त्या मुली आनंदीला उगाच त्रास देत असतात. शकू त्यांना म्हणते की साळक्या माळक्या उठा, काय चाललंय हा तुमचं? ती मुलगी विचारते की व्हॉट डू यू मीन? शकू म्हणते की साळकया माळकया, आमच्या भाषेत तुमच्यासारख्या पोरींना असंच म्हणतात.
जादा तोंड वाकडं करू नका, नाहीतर कायमचं वाकडं होईल. आनंदी म्हणते की शकू अगं जाऊ दे. शकू म्हणते की यांच्यासारख्या पोरींसोबत असंच बोलायला पाहिजे, जा फुटा इथून. आणि मग त्या दोघीही मुली तिथून निघून जातात. शकू आनंदीला म्हणते की ताई, तू यांच्या बोलण्याचा अजिबात विचार करू नकोस. ह्या तुझा फक्त कॉन्फिडन्स डल करण्याचा प्रयत्न करत होता. त्यांना काही करू देस, मग बघते मी. तेवढ्यातच बेनारे सांगतात की चला फोटोशूट सुरू होतंय. त्यामुळे शकू आणि आनंदी दोघीही तिकडे जातात. रेश्मा तिच्या मुलींना सांगत असते की हिला मागे ढकलून द्यायचं, ती अजिबात फोटोत दिसता कामा नये. त्या दोघीही मुली स्टेजवर जातात आणि आनंदीला मागे ढकलून देतात. त्या मुली ह्या पुढे उभ्या असतात आणि आनंदी मात्र मागे जाते. आनंदी पुढे येण्याचा खूप प्रयत्न करत असते, परंतु त्या मुली तिला पुढेच येऊ देत नसतात. फोटोशूट सुरूच होत असतं तेव्हा आनंदी म्हणते की थांबा, आणि सांगते की थांबा, मी रेडी नाहीये. त्यावर सार्थक म्हणतो की अहो तुम्ही मागे काय करताय, पुढे या. सार्थक आनंदीला म्हणतो की अहो तुम्हाला तुमचं टॅलेंट समोर आणायचंय ना, मग तुम्हीच मागे उभे राहिलात तर कसं होईल. आनंदी आता ही सार्थक जवळ उभी असते आणि सर्वांचं फोटोशूट होतं. रेश्माचा मात्र चांगला चळफळाट होत असतो. फोटोशूट झाल्यावर सगळेजण टाळ्या वाजवतात. सार्थक म्हणतो की गाईज, काही वर्षांपूर्वी मी असं स्वप्न बघितलं होतं, राज्याध्यक्ष एंटरप्राइजेससाठी एक अशी साडी डिझाईन करायची आणि त्यासाठी एक चांगली कॉम्पिटिशनसुद्धा झाली पाहिजे. आणि माझा खरंच या गोष्टीवर विश्वास बसत नाही की हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आता फक्त काही तास उरलेत. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आनंदीने विणलेली साडी पहिल्यांदा ती विठोबाच्या पायी ठेवते आणि विठोबाला सांगते की ही साडी मी विणली आहे आणि मला ही साडी पहिल्यांदा तुझ्या पायाशी ठेवायची आहे. आनंदीने साडी ही विठोबाच्या पायाजवळ ठेवलेली असते आणि देवाकडे ती प्रार्थना करत असते. त्याचवेळी अंशुमन तिथे येतो आणि ती साडी उचलून घेऊन पळून जातो. आनंदी गुरुजींना म्हणत असते की गुरुजी, मी साडी इथेच ठेवली होती, मी मागाच्यापासून शोधते पण मला सापडतच नाहीये. गुरुजी म्हणतात की देवाच्या दारी आहेस ना तू, तुझा विश्वास आहे ना देवावर. आनंदी म्हणते की हो. मग गुरुजी म्हणतात की जे तुझं आहे ते तुला नक्कीच मिळणार. तर मित्रांनो, असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद.